नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारत सरकारनं मेसेजिंग ॲप्सच्या वापरासंदर्भात नियम तयार केलेत. त्या नियमानुसार देशातील आता कोट्यवधी युजर्ससाठी ॲप वापरण्याची पद्धत बदलावी लागू शकते. नवीन नियमांनुसार व्हॉट्सॲप, टेलिग्रॅम, सिग्नल, स्नॅपचॅट, शेअरचॅट, जिओ चॅट, त्यानंतर जोश यासारखी ॲप सिम कार्ड सुरू असल्याशिवाय सुरू राहू शकणार नाहीत. दूरसंचार विभागानं हे नियम टेलिकम्युनिकेशन सायबर सिक्युरिटी अमेंडमेंट रूल्स 2025 नुसार लागू केलेत. देशामध्ये पहिल्यांदा ॲप आधारित मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सला टेलिकॉमसारख्या कठोर नियमावलीमध्ये आणलं गेलं आहे. नवीन सिम बाइंडिंग नियम या ॲपवरती देखील लागू असतील. ही व्यवस्था यापूर्वी बँकिंग आणि UPI ॲपसाठी लागू होती. त्यामुळे सिम कार्ड सुरू नसेल तर लॉग इन होत नाही. सरकारने या ॲप्सना टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर युजर एंटिटी श्रेणीमध्ये ठेवलं आहे. आता या प्लॅटफॉर्म्सला हे निश्चित करावं लागेल की ॲप युजरचं सिम कार्ड सोबत नेहमी संलग्न असावं. ही व्यवस्था 90 दिवसांमध्ये लागू करावी लागणार आहे. वेब ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी देखील यामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रत्येक 6 तासांनंतर ऑटो लॉग आउट होईल. त्यानंतर QR कोड स्कॅन करून पुन्हा लॉग इन करता येईल. सरकारच्या मते गुन्हेगारांना खोटी खाती चालवणं यामुळे अडचणीचं होईल, कारण प्रत्येक वेळी सक्रिय आणि पडताळणी केलेलं सिम कार्ड आवश्यक आहे. दूरसंचार विभागाच्या मते बहुतांश मेसेजिंग ॲप्स हे पहिल्यांदा इन्स्टॉल करताना मोबाईल क्रमांकाची पडताळणी करतात. त्यानंतर सिम कार्ड हटवलं तरी ते सुरू राहतं. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं यामुळे सुरक्षिततेतील मोठी त्रुटी निर्माण होते. याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार सिम कार्ड बदलल्यानंतर किंवा बंद केल्यानंतर देखील ॲपचा वापर सुरू ठेवतात. त्यांचं लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग आणि कॅरियर डेटा स्ट्रेस होत नव्हता. सायबर तज्ज्ञांच्या मते यामुळे फसवणूक आणि स्पॅम्स कमी होतील. यामुळे युजर नंबर आणि डिव्हाइस ट्रेसिंग सोपं होईल. मात्र काही जाणकारांच्या मते खोट्या कागदपत्रांच्याद्वारे किंवा कागदपत्रांचा गैरवापर करून सिम कार्ड मात्र घेता येऊ शकतं. मात्र टेलिकॉम उद्योगाच्या मते भारतामध्ये मोबाईल क्रमांक ही मजबूत डिजिटल ओळख आहे. या नियमांमुळे सायबर सुरक्षा आणखीन मजबूत होईल. दरम्यान कोट्यवधी भारतीयांना त्यांच्या दररोजच्या डिजिटल सवयी आता बदलाव्या लागतील, कारण आता युजर्स 6 तासांपेक्षा अधिक काळ व्हॉट्सॲप वेब सुरू ठेवू शकणार नाहीत. त्यांना 6 तासांनंतर लॉग इन पुन्हा करावं लागेल. आणि जर सिम कार्ड बंद झालं असेल किंवा स्लॉटमध्ये नसेल तर ते ॲप कायम स्वरूपासाठी बंद राहील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल, हे सगळं वापरण्यासाठी आता तुम्हाला चालू सिम कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, या नियमावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.